हाय हॅलो वेलकम टू माय मिनी वर्ल्ड. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिला सुंदर असा जोडीदार मिळावा आणि तिची खूप काळजी करावा. रडलं तर हसवणारा, चिडलं तर मनवणारा. मला सांगायला खूप आनंद होतोय की माझाही हसबंड असाच आहे. पण म्हणतात ना, वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. तसंच माझ्या बाबतीत झालेले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणीही सोबत नसताना एकमेकांची साथ कधीही सोडलेली नाही. म्हणूनच हे दिवस आम्हाला बघायला मिळालेले आहेत. असो, आज आहे शनिवार. शनिवार हा दिवस सर्वांसाठी कामाचा दिवस असतो, पण आज आमच्यासाठी हा सुट्टीचा दिवस असतो. आमचे जीवन इतके बिझी झालेले आहे की आम्हाला स्वतःला वेळ देखील द्यायला मिळत नाही. त्यातूनच आम्ही थोडासाही वेळ काढत असतो. आज मला माझ्या मम्मीकडे जायचं होतं, म्हणून मी जरा थोडीशी शॉपिंग करायचं ठरवलेलं आहे. माझ्या मुलीला शॉपिंग केलेलं बघून माझ्या भावाचा मुलगा म्हणला की आत्तू मला काय घेतली नाही, आत्तू मला पण घे ना गो, असं मला हट्ट केला. म्हणून मी काय केली, त्याला शॉपिंग करायची अशी ठरवली. इतकं मोठं मॉल आहे ना, काय घ्यायचं काय कळीनच झाले. माझी मुलगी तर दादाला हे घे, दादाला ते घे असं म्हणून माझं डोकंच भांडवून ठेवलं आणि मलाही काय घ्यायचं ते कळीनच झालेलं. आणि वहिनीला तर व्हिडिओ कॉल करायला नको होतं, कारण मी सरप्राईज देणार होते. फायनली माझ्या नवरोबाला म्हणलं की यातलं कोणतं घेऊ. कोणतीही वस्तू फिक्स करायची असते ना, तर मी नवरोबालाच सांगते. त्यानंतर माझे नवरोबा म्हणतात घे ना, तू घेतीस ते सगळं योग्यच आहे, ओके म्हणतात आणि विषय संपवतात. आहे ना एकदम बेस्ट. अजून खूप शॉपिंग करायची होती, पण काय करायचं, वेळ खूप वाया जात होता. कारण सकाळी उठायलाच वेळ झालेला होता, त्यामुळं पटकन बिल करून घ्यायचं आणि जायचं असं ठरवलं. शॉपिंग करत असताना सगळं घेऊ वाटतं, पण बिल करत असताना आपले डोळं कसं होतात बघा ना, मस्तच ना. म्हणजे बघण्याला एक चित्र होत असतं आपलं. मला वाटते सर्व स्त्रियांना असं वाटत असणार आहे माझ्यासारखं. असो, मी फायनली प्रवास करत करत ऑन द वे सांगलीच्या पुलावर आले. कधी एकदा माझं घर येईल आणि मी कधी एकदा माझ्या मम्मीला बघेन असे मला झालेलं. हे सगळं होत असताना मला माझ्या वडिलांची देखील आठवण खूप येत होती. कारण ते होते ना, त्यावेळी सारखं विचारायचे कधी येणार आहे, कुठं आला आहे, लवकर या, असे सारखं विचारत होते. त्यामुळे खूप आठवण येत होती. फायनली मी आले. कायम मी आल्यावर माझे बाबा खिडकीतून मला हळूच बघायचे. त्यानंतर मला खूप छान वाटत होतं. पण आता असं होणार नाही आहे. मी सांगितलेलं आहे पूर्णपणे. घरी जाऊन खूप एन्जॉय केलं. त्यानंतर घरी यायला निघालो. त्यानंतर मॅकडॉनल्ड दिसलं, मग तिथं काहीतरी खाऊया असं म्हणलं. आधीच पोट भरलं होतं, पण काहीतरी खायचं होतं. माझ्या नवरोबाची इच्छा होती की कधीतरी मी माझ्या बायकोला घेऊन मी इथं कधीतरी येणारच आहे. चला, त्यांची इच्छा तर पूर्ण झालेली आहे. पहिल्यांदा मग मी इतक्या महागड्या कॅफेमध्ये गेल्यावर फिलिंग खूपच छान वाटत होती. इतकं बसल्यावर इतकं एन्जॉय केलं ना, खूपच छान. माझ्या नवरोबाने खूप छान माझा व्हिडिओ बनवलेला आहे. सेल्फी देखील काढली, रील्स देखील बनवले. इतकं मला हॅप्पी ठेवतो ना माझा नवरोबा. मला माझ्या वडिलांची अजिबात आठवण येत नाही, कारण ते आठवण अजिबात मला काढू देत. थोडी जरी दुःखी झाले ना, ते पूर्णपणे डिस्टर्ब होतात. त्यामुळे मी अजिबात दुःखी होत नाही. मी नेहमी पॉझिटिव्हच राहत असते. खरंच खूपच छान आहे कॅफे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. बघा, व्हिडिओमध्ये अगदी छान असे शॉट देखील घेतलेले आहे. खूपच छान वाटतं. तुम्हीही नक्कीच एन्जॉय करा माझ्यासारखे. मनुष्य जन्म एकदाच मिळतो, त्यामुळे लाईफ फुल ऑन एन्जॉय करायची आहे. आणि म्हणतात ना, नेहमी हसल्याने जीवन वाढत असते. खरंच हसण्याने नक्कीच जीवन वाढत असते. सर्व काही मी देखील अनुभवलेलं आहे, म्हणूनच मी सांगत आहे की नक्की आपली लाईफ एन्जॉय करत चलो. बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा, एन्जॉय करा.